नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बोंदर ॲग्रीटेकमध्ये खूप खूप स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे काय धनदेव प्लस मैकोसिड्स कंपनीचा कपाशी वाण आहे तो कुठल्या जमिनीमध्ये लावायचा, त्याचं उत्पन्न किती आहे, कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जो काय धनदेव प्लस ही कापूस वाण आहे तो मैकोसिड्स कंपनीचा आहे। हा वाण मध्यम ते उशिरा कालावधीमध्ये येणारा असून मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवडीसाठी या वाणाची कंपनीने शिफारस केलेली आहे। तुम्ही भारी जमिनीमध्ये कोरडवाहू म्हणजे एखादं जर संरक्षित पाणी असेल तर कोरडवाहू सुद्धा लागवड करू शकता किंवा हा बागायती वाण चांगला येतो। शेतकरी मित्रांनो, ही जात उंच वाढते, भरपूर बोंड आहे, टपोरे वजनदार बोंड आहे, भरपूर उत्पादन आणि वेचायला सोपं आहे। तसेच जे काय रस शोषणाऱ्या किडी आहे त्या किडींना सुद्धा सहनशील हा वाण आहे। तुम्ही जर ह्या वाणाची लागवड करायची असेल तर तुम्ही जर बागायती लागवड करायची असेल तर 4x1 किंवा 4x1.5 किंवा 4x1.25 किंवा 4.5x1 किंवा 4.5x1.5 या अंतरावर सुद्धा तुम्ही या कपाशी पिकाची लागवड करू शकता। जर तुम्ही चांगलं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला बागायती ह्या व्हरायटीचं 10 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकतं आणि कोरडवाहू 10 ते 12 क्विंटल उत्पादन होऊ शकतं। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोंदर ॲग्रीटेक सोबत जोडून राहा। धन्यवाद।